नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीला दिल्या जाणारं वाण, त्या वाणामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आपण देत असतो. त्यामध्ये पहा बोर, ऊस, भुईमूग, तीळ, हरभरा, वालाच्या शेंगा, वांग, गाजर, बिब्याचं फूल, ज्वारीचं कणीस आणि गव्हाची ओंबी आणि हळदी कुंकू या वस्तू आपण त्या वाणामध्ये देत असतो. मकर संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या वाणातील प्रत्येक वस्तू ही निसर्ग, आरोग्य, शेती आणि संस्कृतीशी जोडलेली आहे. या प्रत्येक वस्तू मागील शास्त्रीय, आयुर्वेदिक आणि सांस्कृतिक महत्त्व या प्रत्येक वस्तूला आहे. त्यामुळं आपण या वस्तू वाणामध्ये घेत असतो. तर मकर संक्रांती म्हणजे काय? सूर्याचं उत्तरायण, नवीन पिकांची सुरुवात आणि निसर्गाप्रती कृतज्ञता म्हणजे मकर संक्रांती. आणि वाणातील प्रत्येक वस्तूला हा एक विशेष अर्थ आहे. तर तो आपण आता सविस्तर समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर सर्वप्रथम आहे बोर. तर पहा, हिवाळ्यात येणारं बोर हे पौष्टिक फळ आहे. आरोग्य आणि नवीन पीक आणि रक्तवृद्धीचं प्रतीक आपण बोराला मानतो. त्यानंतर आहे ऊस, समृद्धी, सातत्य आणि गोडवा दर्शवतो. नंतर आहे भुईमूग, जमिनीत वाढणारं पीक आहे, त्यामुळे नम्रता, शक्ती आणि प्रथिनांचं प्रतीक भुईमुगाला मानलं जातं. त्यानंतर आहे तीळ. तिळाला आपण विशेषतः संक्रांतीचा आत्मा असं आपण तिळाला म्हणतो. उष्णता, पवित्रता आणि कटुता दूर करण्याचं प्रतीक म्हणून तिळाला ओळखलं जातं. त्यानंतर आहे हरभरा. हरभरा हे आपण पाहतो की हिवाळ्यातील प्रमुख येणारं कडधान्य आहे आणि शक्ती, अन्नपूर्णता आणि स्वावलंबनाचं प्रतीक आपण हरभऱ्याला मानतो. त्यानंतर आहे वालाच्या शेंगा. वालाच्या शेंगा ह्या नवीन आणि हिरवगार पिकाचं प्रतीक आहे आणि ताजेपणा आणि ऋतुबदलाचे चिन्ह म्हणजे वालाच्या शेंगा आहेत. त्यानंतर वांग हे हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या भाजी पिकांमधील एक आहे. त्यानंतर आहे गाजर. गाजर हे गोडवा आणि भरपूर असं पोषण मूल्यांनी भरलेलं आहे. आरोग्य, उष्णता आणि शक्तिवर्धक असं आपलं गाजर आहे. त्यानंतर आहे बिब्याचं फूल. हंगामातील पहिल्या फुलांपैकी एक म्हणजे बिब्याचं फूल आहे. सौभाग्य, शुभता आणि स्त्रीत्वाचं प्रतीक आपण बिब्याच्या फुलाला मानतो. त्यानंतर आहे ज्वारीचं कणीस, भरघोस पीक आणि अन्न सुरक्षता असं ज्वारीचं कणीस आहे. त्यानंतर आहे गव्हाची ओंबी, नवीन धान्याची सुरुवात आणि लक्ष्मी प्राप्ती आणि समृद्धीचं प्रतीक. त्यानंतर आहे हळदी कुंकू, जे सर्वात महत्त्वाचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जाणारं हळदी कुंकू. तर पहा, मकर संक्रांतीला दिलं जाणारं हे वाण हे नुसतं वाण नसून निसर्गाला आपण केलेला धन्यवाद आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कष्टांचा केलेला सन्मान आहे आणि समाजात गोडवा वाढवण्याचा संदेश या सर्व वाणांमधून दिला जातो. त्यामुळे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.